वाईट बॉल. पंच 1 मिनिट, दोघांची कोणाचीच नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत. स्ट्राईकला सज्ज झालाय सदाशिव राणे, नॉन स्ट्राईक. प्रमोद पालव आणि संग्राम राणे हे गोलंदाजी मार्ग. संगम राणे आपण सदाशिव संगम कदम गोलंदाजी मार्कवर सदाशिव राणे आणि अडीकाडी भद्रप्पा प्रमोद पालव ही जोडी मैदानावर आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 8व्या बॅटने फटका टोलवायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहील. जमिनीला गरंगच जाणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला. तो निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 3 धावा धावपलकावर षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर 3 तर बनले आहेत. हलक्या हाताला घेऊन काढण्याचा प्रयत्न. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने चूक केली. एकेरी धावसंख्येकडे पाऊल अजमावले आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर पुढे सरकलाय. 4 धावा धावपलकावर. भव्य दिव्य असं आयोजन. गेले 2 दिवस, आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी सुंदर असं नीटनेटक्या आयोजनाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 4 धावा धावपलकावर. पुढे सहसोबत एक सुंदर फटका बघायला मिळाला. प्रमोद पालवच्या चेंडू पळीतून सांघिक धावपलकावर चौकारासाठी निघालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 8 धावा धावपलकावर. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव परब अष्टपैलू कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. 8 धावा धावपलकावर. यंगस्टर SSPM क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूनं SSPM कासरवा क्रिकेट संघाने एक अतिशय विजय सुंदर मिळवले. सलगचे 2 सामने तो विजयी झालाय. त्यानंतर आता रवनाथ वॉरियर्स आणि यंगस्टर क्रिकेट संघाला हा सामना खूप भरपूर महत्वाचा आहे. गौरवच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण पाहतोय तो SSPM रवनाथ क्रिकेट संघ लढत करतोय आणि दुसऱ्या बाजूनं SSPM यंगस्टर क्रिकेट संघ ही लढत आपण पाहतोय. 9 धावा धावपलकावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू 8व्या बॅटने फटका बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमी धावसंख्येकडे जरूर वळली आहेत. 2 धावा धावपलकावर आपण पाहतोय. दुहेरी धावसंख्येनं 11 तर बनल्या आहेत. 11 धावा धावपलकावर. सुरुवातीला धावा कशाने आता कडक ऊन आहे आणि या कडक उन्हात राहून कडक फटके मजे करावे लागेल. यानंतर सूर्य मावळतीकडे होईल, थंड हवा होईल, वाऱ्याचा वेग कमी होईल आणि अशा वातावरणात फटके मारणे थोडेसे ताकदीचे मार्गावे लागतात. साहसी फटके खेळावे लागतात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी मात्र चबळ खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर 11 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संगम कदमची सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. एक मोठा फटका वगळता सुंदर क्रिकेट आपण पाहतोय आणि त्यानंतर 11 तर बनले आहेत. 11 धावा धावपलकावर. यंगस्टर SSPM क्रिकेट संघाची सलामीची बिलची जोडे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजीला अमित नाईक सज्ज झालाय. हलक्या हाताला घेऊन काढलाय. दिशा दिली आहे. अमित नाईकच्या पहिल्या चेंडूला एकेरी धावसंख्येनं 12 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 12 धावा धावपलकावर. बारा धावा धावपलकावर षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर.
सुंदर चेंडू या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी गोलंदाला दंडात्मक केलाय. पुन्हा एकदा स्वेअरच्या स्वरूपात सांख्यिक धावपलकावर 13 धावा धावपलकावर आपण पाहतोय. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. आडवे पेटणं उभं यायचं होता चेंडूला मैदानावर थोडंसं फुटवर्क नव्हतं, पायांची मुवमेंट थोडीशी नीट झाली नव्हती आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केले गोलंदाजीला अमित नाईकना. पुन्हा एकदा पायावरील चेंडू खोलवर टप्प्याचा फटका ढोलवायचा होता. डायरेक्ट हिट. फलंदाजाला करावं लागेल नमस्कार. हा चमत्कार केलाय गौरवनं आणि फलंदाजाला त्याचा नमस्कार करावा लागेल. महत्वाच्या क्षणी प्रमोद पालो माघारी परतलाय. cricket.in च्या माध्यमातून भरपूर दूरवरनही आमची सर्व मुलं आली आहेत. तब्बल मुंबईवरून 500 किलोमीटर प्रवास करून आलेली आहेत मुलं आणि ही मुलं सुंदर कार्यरत करत असताना कृष्णा आम्हाला एक अभिमान आहे. यात एक वेंगुर्लेचा जावई आहे. हा आम्हाला अभिमान आहे वेंगुर्लेकरांना. हे चित्र आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावर. दोन यात अवसर केलं सांघिक धावसला पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर. दोन्ही क्रिकेट संघासाठी महत्वाची ही पूर्ण टीम आपण पाहतोय. विराज यादव, अक्षय कोळी, साहिल पाटील, आयुष कदम, प्रितेश आपल्याला बघायला मिळेल आणि अभि मोरकर या सर्वांमध्ये आम्हाला अभिमान आहे. आमचा बेंगुर्लेचा एक जावई आहे. त्यात नाव आम्ही सांगणार नाही एवढ्यात. युट्यूबच्या टीम मध्ये तो आहे. सुंदर बॉल बॉय समीर चव्हाण आणि मंगेश जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट पिन प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका टोलवायचा होता. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन त्यांना आहे. परतीची बेग वाकॅंडी जोगी दुसऱ्या धावे संख्येला तमाम शंकेला समाप्त करणारी फेक. गणेश काय झालं मैदानावर. गणेश प्रसाद बिडियेनं परतीचा फेक केला होता. परतीच्या फेकवर तेवढी ताकद नव्हती मी म्हणेन, पण गणेश तुला आज नशिबाची साथ नव्हती. धाव घ्यायची की न घ्यायची, धाव घ्यायची की न घ्यायची ही मात्र वस्तुस्थिती होती मैदानावर. आणि शेवटच्या क्षणाला मैदानामध्ये आपल्याला विचार केला तर रवनाथ ऑरियस क्रिकेट संघाला या रवनाथाची साथ आणि प्रतिस्पर्धी संघाचा जो फलंदाज बाद झाला नसता तो बाद झाला. यंगस्टर क्रिकेट संघाचा महत्वाचा गडी बाद झालाय. 12th मॅन पण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा नाराज झालाय. सकाळपासून तो भरपूर बॉल बॉयचं काम करतोय. आता 12th मॅनचं हे काम समीर भरपूर मोठं असतं. बॉल बॉयचं पूर्ण या उन्हामध्ये धावण्यासाठी. त्यानंतर 12th मॅन हे 12th मॅन आहेत. ह्या 12th मॅनची पावलं ही अनेक वर्षानंतर याच मैदानावर खेळताना बघायला मिळतील. दीपक गेलाय मैदानावर. एका दुसऱ्या खेळाडूला मोठी इनिंग घ्यावी लागेल. यंगस्टर SSPM क्रिकेट संघाला आज गौरव नेतृत्व करतोय. ज्या गावातील देवस रवळनाथ त्या रवळनाथच्या नावावर क्रिकेट संघ खेळतोय आणि हे करत असताना गौरवनं आपल्या नावाला गौरव अशी कामगिरी करत आतापर्यंत वर चष्मा राखलाय रवळनाथ ऑरियस क्रिकेट संघाला. पण यंगस्टर क्रिकेट संघाला जे काय झालंय ते सर्व विसरावं लागेल. एका दुसऱ्या खेळाडूला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल. सुंदर फलंदाजी करावी लागेल. स्विजिट सुंदर देख
ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टॅनचा आवाज देऊन जातात आणि तो टॅनचा आवाज देऊन जाणारा फटका हा चौकारासाठी गणला जात. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीनं खेळतोय मैदानावर SSPM यंगस्टर क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो. नवनीत पुजारे आपल्याला बघायला मिळतोय. नवनीत पुजारेचं कृष्णा नाव ऐकलंय पण एका खेळाडूची आठवण झाली. विकी पुजारीची आठवण झाली. तो कोल्हापूरचा खेळाडू आहे. नवनीत सज्ज झालाय. स्ट्राईकला सज्ज आलाय दीपक. नो स्ट्रायकर एंडला. सदाशिव राणे आपण पाहतोय. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. गौरवनं या ठिकाणी उत्साहाने मैदानामध्ये उतरला. रवत ऑरिओस क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाजी करणारा निर्णय जो आम्ही घेतलाय तो कमी धावसंख्येसाठी तो आम्ही मात्र प्रतिस्पर्धी संघाला यंगस्टर SSPM क्रिकेट संघाला रोखत मात्र कमी धावसंख्येवर रोखणार हे चित्र स्पष्ट करणारी गोलंदाजी गणेश राहुल ही सुरुवातीपासून ही सत्यात उतरणारा आपल्याला बघायला मिळाली आहे. एकेरी धावसंख्येनं 21 तर बनले आहेत. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर डाव्या त्याच्या फलंदाजानं सदाशिव राणेनं एक मोठा फटका जरूर टोलवलाय. सदाशिवला एक मोठी इनिंग खेळावी लागेल जी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक नाविन्य फुलण्याची जागा करून जाईल. ती एक इनिंग खेळावी लागेल सदाशिव राणेला. स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या अगोदरच्या चेंडूवर त्यानं स्वीजिटचा फटका टोलवला. त्यावर चौकाराची मोहर. त्याचा मैदानामध्ये समीर मोहच आवरला नाही. न आवरलेला मोह हा यष्ट्यांचा वेध घेतला. ज्यावेळी या अगोदरचा मात्र स्वीजिटचा फटका गणेश राहुल टायन्स आवाज देऊन गेला. ज्यावेळी हे फटके मात्र फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशा फटक्याचं विवरण हे सदाशिव राणेच्या चेंडूफळीतून आपल्याला बघायला मिळालंय. एकवीस धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात सदाशिव माघारी परतलाय. खरा फटका घ्यायला सदाशिव. कृष्णा गेलाय. या कृष्णाला मुरली वाजवावी लागेल आणि ते स्वर दाखवावे लागतील SSPM यंगस्टर क्रिकेट संघाला. कारण कृष्णाकडे एक उंच खुरा खेळाडू आहे. कृष्णा चव्हाणला ताकद लावावी लागेल आणि ती ताकद लावत असताना जो संघ SSPM यंगस्टर क्रिकेट संघ सुरुवातीच्या कालखंडाला अडचणीत आहे, संकटात आहे, त्याला मात्र संकट मोचक फलंदाजी पण करावी लागेल. आल्याच आक्रमण करा भैरादे होते. चेंडू या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला अडवला जातोय. धाव मात्र निर्धाव धावफल एका चेंडूवर आपल्याला बघायला मिळतोय. 21 ला 3 बाद अशी स्थिती आहे. SSPM यंगस्टर क्रिकेट संघ लढत करतोय. सदाशिव राणेचा फसलेला फटका गणेशला या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलंय. त्यानंतर दीपक आणि हा मात्र नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळेल कृष्णा. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने 2 हात समांतर केलाय. स्वेर चेंडूचा इशारा केलाय. 2 हात समांतर करत अवांतरची एकेरी धावसंख्या आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील. धावा जमवाव्या लागतील SSPM यंगस्टर क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. पंचांकडे दात मागली कृष्णाने. हा स्वेर चेंडू आहे. पंचांनी सांगितलं तुला चेंडू हा खेळण्याजोगा होता, मारण्याजोगा होता, टोलवायचा होता,
तुला फटके खेळायचे आहेत. टप्पा चेंडू पडल्यानंतर स्टँड वरून गेलाय आणि त्यासाठी निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गणेश राऊळने त्याची नोंद केलीच आहे निर्धाव चेंडूची. खोलवर टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. आडव्या बॅट नंबरवर क्षेत्ररक्षक वेगाने आला. पहिल्या प्रयत्नात प्रबल, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात फुटबॉल पद्धतीने चेंडू बरोबर तो खेळतोय मैदानामध्ये आणि एकेरी धावसंख्येची पावलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चोरटी धावसंख्या ही 3 धावसंख्येकडे वळली गेली आणि 3 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर जो स्थिरावला होता तो धावफलक पुढे सरकताना 25वा धावफलकावर स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर डॉक्टर RS कुलकर्णी साहेब आणि त्याचबरोबर डॉक्टर सन्माननीय सर अरुण कोवाळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आयोजित SSPM प्रीमियर लीग या क्रिकेटच्या रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळ्यात डॉक्टर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सामना रोमांचक आहे दोन्ही क्रिकेट संघासाठी. चॅलेंजिंग ओव्हर शिवाजी महाराजांचा झेंडा दाखवलाय गणेश राऊळ यांनी. चॅलेंज तर केलंय. या चॅलेंज ओव्हरला विचार केला तर धावा बनवाव्या लागतील. ज्या कृष्णा चव्हाण जो मैदानामध्ये गेलाय त्याला मात्र त्या कृष्णाला आता मुरली वाजवावी लागेल. पडवे एक्सप्रेस या नावानं ज्याला संबोधलं गेलंय आपल्या घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर जो खेळत असताना, ज्यावेळी घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर खेळत असताना आत्मविश्वास खेळाडूंचा दुणावला तो आणि तो आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्याने सुरुवात केली तो संगम कदम आपल्याला बघायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय समीर काळेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानबंद आपलं सहर्ष स्वागत या SSPM प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या संग्रामामध्ये. साहसाचा खेळ संबोधला जातो. साहसाची स्पर्धा, साहसाची फटकेबाजी खेळणारी क्रिकेट स्पर्धा. अनेक खेळाडू भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय. 26वा धावफलकावर चेंडूची थोडीशी दुखापत तर नक्की झाली आहे. ट्वेल्थमॅन पाणी घेऊन जायचं. ट्वेल्थमॅन SSPM यंगस्टर क्रिकेट संघ ट्वेल्थमॅन. 26वा धावफलकावर आपण पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आयोजित. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे सामने आपल्याला बघायला मिळाले. हल्लीची पिढी विचार केला तर मोबाईलच्या दृष्टीपासून क्रिकेट आणि अनेक खेळापासून दूर गेली आहे. पण या कॉलेजनं या हॉस्पिटलनं निर्णय घेतलाय की ह्या खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी. त्यांच्यानी सुरेख खेळ, कारण अनेक खेळाडू अनेक जिल्ह्यातून राज्यातून आपल्याला खेळताना बघायला मिळतील आणि ते खेळाडू या मैदानावर खेळताना बघायला त्यांचा खेळ बघायला मिळाला. अनेक नौखे त्यांच्याकडे कलात्मक गुण आहेत. ते कलात्मक गुण मिळावे लागले आणि त्यानंतर आहे संधी ती मात्र स्टाफला. आणि स्टाफला मात्र अतिशय सुंदर क्रिकेट खेळताना हे जे गेले कित्येक वर्ष अनेक वर्ष या हॉस्पिटलमध्ये स्टाफसाठी कार्यरत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात ती स्पर्धा आपण पाहतोय. SSPM चार्जर क्रिकेट संघ चार्जर घेऊन आला आणि तो विजेताच झाला. दुसऱ्या अजून SSPM डेव्हिल्स उपविजेता ठरला या स्पर्धेचा. आणि आता स्टाफचा क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडू या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येसाठी पटका आपण पाहतोय. ज्या स्पर्धेबद्दल आपण बातचीत करत होतो गणेश राऊळ, कारण ह्या खेळाडूंना संधी मिळावी, मनोबल वाढावं, एकत्रित द्यावे खेळाडू, सुंदर क्रिकेट पूर्ण. आणि त्याचबरोबर हॉस्पिटल त्यासाठी थांबलं नाही. त्यांनी 8 गावातील 8 संघांना या ठिकाणी मात्र खेळण्याची संधी दिली आहे. का संधी दिली? ते 8 गाव जवळचे क्रिकेट संघ एक चांगले क्रिकेट संघ आहेत पंचायत लेवलचे आणि आपल्या मुलांनी त्यांचा खेळ बघून सुद्धा सुंदर क्रिकेट खेळावं. अनेक सितारे उद्या या मैदानावर बघायला मिळतील या हेतूनं, या आश्वासनानं आणि ह्या मात्र एका सुंदर निर्णयानं एक सुंदर स्पर्धा आपण अतिशय नियोजनयुक्त स्पर्धा आपण पाहतोय. विजय संघाला मालिकावीर जो होईल, विजेत्या संघाला 7 लाख रुपयाची स्कॉलरशिप आहे. या स्पर्धेचं उद्घाटन आहे. 7 लाखानं होईल म्हणजे पहिलं बक्षीस तब्बल 7 लाख रुपये.
एका विद्यार्थ्याला आहेत म्हणजे तो विद्यार्थी नशीबवान असेल म्हणजे क्रिकेटचा खेळ हा खेळ नुसता याला नाही तर भवितव्य सुद्धा आहे. 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. संगम कदमला पडवे एक्सप्रेस धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी आणि क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी म्हणून गोलंदाज म्हणून माझ्याकडे का नजर असतात ते कदमनं दाखवलंय. हलक्या हाताने घेऊन आधीच धावा कमी आहेत SSPM यंगस्टर क्रिकेट संघाच्या. या षटकात 10 धावा नाही बनले चॅलेंज ओव्हरला. पुन्हा धावा मायनस होतील पुन्हा बॅकफुटला येईल तो आणि त्याचं श्रेय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. गणेश राहुल काय करतायत किती धावा कमी असतील किती धावा निघाल्या आहेत किती धावा कपात होतील किती धावा मात्र आयात केल्या जातील. अजूनही चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. 29 धावा धावफलकावर कृष्णा सज्ज झालाय. मोठा फटका टोलवायचा होता. यानंतर जे महत्वाच्या षटकात चॅलेंज ओव्हरला फक्त 4च धावा दिल्या आतापर्यंत. अतिशय कमी धावसंख्येचं षटक आपल्याला बघायला मिळालं. हे स्लॉक ओव्हरला रोखून ठेवलंय आणि त्यानंतर बघूया आता झाले होते तब्बल 29 आणि आता 2 धावा कमी होतील म्हणजे 27. पुन्हा 2 धावांना बॅकफुटला आलाय संघ. भव्य आयोजनाची क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर हॉस्पिटल आपण पाहतोय. त्याचबरोबर स्थायिकांना या ठिकाणी शिकण्याची सुवर्ण संधी हॉस्पिटलच्या माध्यमातून SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम पडवे हॉस्पिटल पडवे SSPM प्रीमियर लीग 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 27 धावा धावफलकावर 29 झाले होते. 2 धावा या मात्र कमी केल्यात. 2 धावांना बॅकफुटला येईल SSPM यंगस्टर क्रिकेट संघ. एक स्लॉक ओव्हर आहे. ज्यावेळी जो खेळाडू गणेश धावचीच्या स्वरूपात माघारी परतला ना गणेश राहुल तिथून धावफलक संत झाला थांबला झाला कारण एक खिलाडी सेना बरोबर होता. आज नशिबाची साथ नव्हती पण रवनाथाची रवनाथाला हाक मारलेली गौरवनं ती रवनाथाने ऐकली आणि गणेशला धावचीच्या स्वरूपात माघारी परतवला. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. झेल टिपलंय. माघारी परतेल तो दीपक आपल्याला बघायला मिळेल. दीपक माघारी परतोय मैदानामधून बाहेर पडेल पण कृष्णाला एक ताकद लावावी लागेल. पण ज्या गौरवनं टीम मीटिंग मध्ये सांगितलंय आपण टॉस विन झालोय. टॉस विन म्हणजे आपण 50% मॅच विन तर झालोच पण प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे तर गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करावी लागेल आणि तीच गोलंदाजी आपण पाहतोय ती मात्र रवनाथ ऑर्किड्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळते. गौरवच्या नेतृत्वाखाली गौरव शेट्टी गोलंदाजीला सज्ज झालाय. हा संघाचं प्रतिनिधित्व करणारा अष्टपैली कामगिरी करणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. युवा प्रतिष्ठान कसाल क्रिकेट संघासाठी ज्यानं भरपूर नेतृत्व दिले योगदान दिलंय. आज पडवे कवासाठी योगदान देतोय SSPM प्रीमियर लीग रवनाथ ऑर्किड्स क्रिकेट संघाला. तो गौरव शेट्टी संघाचा कर्णधार सज्ज आलाय. सुंदर गोलंदाजी आल्याच मोठा फटका टोलवायचा होता फलंदाज शुभमला. शुभम मात्र या मैदानावर शुभमचा प्रयत्न राहिलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर 27 धावा या आपण पाहतोय. 27 तर बनले आहेत. उर्वरितचे 4 चेंडू आणि उर्वरितच्या 4 चेंडूवर संघाचा स्टार कास्ट संघाचा हुकमी एक्का सज्ज आलाय. गोलंदाजी मार्कवर गौरव शेट्टी आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका मैदानावर झेल सुटलेला झेल. धावचीची संधी आहे की काय टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय चेंडू. एकेरी धावसंख्येची पावलं तिहेरी धावसंख्येकडे येत. या 3 या धावसंख्येनं 30 बनतील. आता 30 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या प्रयत्नात झेल सुटलेला झेल परतीची फेक ही मात्र गौरवच्या पायांवर आदळली गेली आणि त्यानंतर अजून एक धाव. एकूण 3 धावा ह्या गणल्या जात. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय ते मात्र 30 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 27 चेंडू अजूनपर्यंत आले त्यात 14 बॉल डॉट झाले आहेत. फुल टॉस पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन डाव्या हाताच्या फलंदाजाला हलके फिंगर रोल केले होते. गौरवास्पद कामगिरी करायला सुरुवात केली या गौरवनं. 31 धावा धावफलकावर उर्वरितचे 2 चेंडू बाकी आहेत. SSPM यंगस्टर क्रिकेट संघाला जर अजूनही कमबॅक करायचे आहे 2 मोठे फटके 2 बॉलवर पाहिजे आहेत. धावफलक फायटिंग थोडं होईल कारण सूर्य मावळतीकडे गेला. हवेचा वेग कमी झालाय
मोठे फटके मारणं थोडंसं अनिवार्य असेल. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, इन स्विंग झालं चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. फलंदाजानं पंचांकडे सांगितलं, पंच वाईट बॉल आहे, पंचांनी सांगितलंय तू ज्यावेळी तुझे पाय हल्ले गेले त्यावेळी व्हाईटची लाईन वाढली गेली, थोडासा शफल झालंस त्यावेळी मात्र लाईन वाढली गेली. हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता, टोलवायचा होता, मारायचा होता आणि याचं श्रेय हे गोलंदाज गौरवला दिलं गेलंय. सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, शेवटचा चेंडू आहे आणि नवीन काय करण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजाला इरादा होता कृष्णाला आणायचं की काय, पण त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतलाय. धावपलकावर 31 ला करायचे आहे आता 32. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया, एक सुंदर आवाज पुढच्या इनिंग साठी आपण नक्कीच ऐकूया. समीर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जातोय. 30 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. मापक लक्ष्याची गोल बघायला मिळेल. मापक लक्ष आहे पण कमी धावसंख्येचे सामने रोमांचक होतात. SSPM क्रिकेट संघाला फलंदाजी झाली नाही आहे, ती गोलंदाजी तगडी करावी लागेल. यानंतर सामना असेल, आपण बघूया. SSPM स्वामी समर्थ वॉरियर्स वर्सेस SSPM श्री स्वामी समर्थ. एकाच नावाचे 2 क्रिकेट संघ लढताना बघायला मिळतील. SSPM स्वामी समर्थ वॉरियर्स आणि SSPM श्री स्वामी समर्थ हे 2 क्रिकेट संघांना विनंती आहे, टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव परब. आपल्याला विनंती आहे आमच्या टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा आठवण म्हणून एक सुंदर अशी ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि एक टी शर्ट देऊन तुला सन्मानित करण्यात येईल. थैंक यू डीजे. धन्यवाद सर. किस तरह से माहौल रहेगा इस मैच का? अब अगर यहाँ पर टॉस जीतते तो शुरू में क्या करना पसंद करेंगे? टॉस जिंकले तो हम फील्डिंग करूँ. ओके, आप क्या करना पसंद करेंगे? फील्डिंग करेंगे. बस दोनों फील्डिंग करेंगे, मतलब आपस में सुलह हो सकता है. ठीक है. हेड कॉल. ओके, टॉस जीता श्री स्वामी समर्थ वॉरियर्स ने, उनका हार्दिक अभिनंदन. पहले टॉस जीतकर फील्डिंग. ओके, आपको बैटिंग मिलेगी. धन्यवाद देवजी सर, धन्यवाद योगेश सर. मैदानावरती आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूने यंग स्टार, एका बाजूने रवाळनाथ वॉरियर्स. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धेदरम्यान सन्माननीय समीर काळे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. काळे सर, आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा. 30 चेंडूत आपण पाहणार आहोत मैदानावरती 32 धावांचा पाठलाग यावेळी करायचा आहे रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघाला. SSPM रवळनाथ वॉरियर्स 30 चेंडू 32 धावा. सलामीची जोडी मैदानात श्याम सुंदर चव्हाण आणि त्यांच्या साथीने गौरव शेट्टी आहे सर. 30 चेंडूत 32 धावांचं हे आव्हान जरी सहज सोपं वाटत असलं तरी कोणत्याही क्षणी कठीण होणारं हे आव्हान आहे. परंतु तेवढंच कठीण होऊ भासवणारी गोलंदाजी अपेक्षित असेल मैदानावरती. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी नवीन चेंडू कशा प्रकारे हाताळावा, फलंदाजाला कशा प्रकारे बीट करावा हे चांगलंच ज्ञात असणारा गोलंदाज गणेश गोळे. सलग 3 षटकार, सलग 3 गडी बाद केल्यास हॉटेल अप्पर डे कणकवली यांच्याकडून मोफत डिनर सौ अंजली नलावडे मॅडम यांच्याकडून हे पुरस्कृत केले गेले आहे. त्याचप्रमाणे सलग 6 चेंडू 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूस 6 जिवंत बॉयलर कोंबडी सन्माननीय अनिल गुडपकर साहेब यांच्याकडून. सामन्याला होते सुरुवात. सामना सुरू होण्याची सूचिन्ह पंचांच्या वतीनं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज. यावेळी थोडासा बदल पाहायला मिळतोय.
स्वतःला नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवतोय गौरव शेट्टी, प्रमोट केलाय आपल्या सोबतच्या फलंदाजाला श्याम सुंदर चव्हाणला स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी प्रवृत्त केले गेलाय. 32 धावांचा पाठलाग आहे, आपण सहज पूर्ण करू. एकेरी दुहेरीवरती भर देत हा पडला आपल्याला गाठायचा आहे असा इरादा आहे. परंतु संध्याकाळचं सत्र आहे, थोडासा वाऱ्याचा वेग देखील कमी झालाय. अजून 2 सामने व्हायचे आहेत मित्रांनो, त्यामुळे सामने थोडे फास्ट घ्या. स्ट्राईक एंडवरती फलंदाज श्यामसुंदर गोलंदाज गणेश गोडे. पहिलं बेले षटक 32 धावांना रोख लावणारी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत गणेश गोडे. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी यावेळी गणेश गोडेच्या हाती चेंडू सुपूर्द करत स्वतः कर्णधारी या नात्याने फलंदाजी तेवढीशी चमक दाखवू शकला नाही. धावबाद झालाय गणेश, परंतु जी उरलेली जी काही कामगिरी होती ती गोलंदाजीतून पूर्ण करण्याच्या हेतूने यावेळी फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवण्याच्या तयारीत होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने दगा दिलाय, वळसा घेतलाय. 2 धावा आल्यात पहिले चेंडूवरती. पहिल्या षटकातच 10 ते 12 धावा जर आल्या तर सामना लवकर संपेल, जेणेकरून आजच्या दिवसातील सर्व सामने आपल्याला लवकर खेळवता येतील. परंतु सामना जर लांबणीवरती गेला तर शेवटच्या सामन्यात कोणत्याही प्रकारचं बॅड लाईटचं अपील देखील स्वीकारलं जाणार नाहीये, कारण मैदानावरती आपण स्वतः खेळाडू वेळ काढताय. त्यामुळे पंचांच्या जरी निदर्शनास आलं आपण वेळ काढू धोरण अवलंबताय तर आपणास पेनल्टी सामोरं जावं लागेल. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय श्यामसुंदरच्या बॅटमधून, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय, फेक देखील झाली आहे, परंतु 1 धाव घेतली गेली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 3 धावा. गौरव शेट्टी आले स्ट्राईक एंडवरती. त्या गौरव मध्ये क्षमता आहे, या तिसऱ्या पर्वाचं खातं खोलणं अजून बाकी आहे. तो गौरव शेट्टी स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. चोरट्या धावा घेण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय. यावेळी मात्र सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षकाने बाल वाचवलेत गौरव सर. चेंडू हाताला स्पर्श करून गेलाय, सीमारेषेचं अंतर पार केलंय. 4 धावा आल्यात. 4 धावांनी सांघिक धावफलक 7 धावा. वरती पहिले चेंडूवरती चौकार ठोकलाय, त्याच्या बॅटमधून एक आघात केला गेलाय, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी असेल यावेळी देखील तोच फटका खेळायचा होता, परंतु यावेळी जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. म्हणजे 2 सामने खेळलाय, 4 धावा, 3 चेंडू खेळलाय 2 सामन्यात मिळून, फक्त 4 धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. कधी होईल बाद? पहिल्या गड्याचं होते पतन. 32 धावांचा पाठलाग करत असताना 7-1. धावांचा पाठलाग यशस्वी करतील, परंतु त्यानंतरचा गणेशचा फिरकीचा चेंडू यावेळी मात्र अपवादात्मक ठरलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला, फर्निचर उद्ध्वस्त झालाय फलंदाज गौरव शेट्टी यांचा. त्यानंतर अमित नाईक आल्या एक मोठा फटका खेळायचा होता, फाईन टोलवायचं होतं चेंडूला, बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय, निर्धाव चेंडू आलाय, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती. धावफलक स्थिरावलंय 7 धावांवरती. एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे, पॉवर प्लेच्या षटकाची सांगता करणारा चेंडू असेला. उलटो चेंडू पायावरती आदळलाय, चेंडू लेग बिफोर विकेटसाठी पायचीसाठी लावली अपील आपण पाहतोय. पैकी सुरेख होती, परंतु ही पैकी थेट गोलंदाजच्या हातात होणं खूप गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवरती आल्या एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. पहिल्या षटकाचा खेळ माघारी 32 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र विजयासाठी 24 चेंडू 24 धावांची गरज. यस, थँक्यू टू जे. गोलंदाज नवीन आलाय महेश चव्हाण. कृष्णा चव्हाण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय.
पहिला चेंडू अवांतर आहे, दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. कृष्णा चव्हाण याच्याकडून एक अवांतर धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू दिशाहीन हाताळला गेलाय. अर्थातच फलंदाजाला जकडून ठेवणारी गोलंदाजी अपेक्षित आहे. आधीच आपल्याजवळ धावांचा साठा कमी आहे आणि तो साठा कमी असल्यामुळे या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. त्यात आपण प्रतिस्पर्धी संघाला थोडाफार हातभार लावताय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती सजलेला फटका, जमिनीच्या समांतर घेत जाणारा हा फटका. क्षेत्ररक्षक गणेश घोडे आलाय. परतीची फेक झाली आहे. फक्त एकच धाव. एका धावेने संघिक धावफलक दुहेरीत परावर्तित होतोय. 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस आहे. 23 चेंडू, अजून 22 धावांची गरज आहे मैदानावरती. टप्प्या चेंडू, त्याच्यावरती सजलेला हा फटका, शॉर्ट ऑन बॉल सक्सेसफुल आलाय. SSPM षटकार. ठरू लागलाय. 8 धावा खर्च केल्यात या पहिल्या 2 चेंडूंवरती या गोलंदाजाने. ओरपी चेंडू, त्याच्यावरती सजलेला फटका फसलाय, परंतु चेंडू हा नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षकाला हाफ चान्स होता. सुरुवातीपासून थोडं स्टार्ट घेणं गरजेचं होतं. वेगात जर गेला असता चेंडूवरती तर झेल देखील होऊ शकला असता. या हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पुन्हा परावर्तित होईल. 18 धावा धावफलकावरती. स्वतःला झोकून द्यावं लागेल मैदानात, कारण कमी धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघ एका दुसऱ्या चुकीच्या फटक्यावरतीच आपल्याला भेटू शकतो. यावेळी मात्र सन्मान देत घेतली गेलेली ही 1 धाव आपण पाहतोय. म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायचे. ज्या धावा जास्त वाटत होत्या त्या षटकाराने धावा कव्हर केल्या गेल्या, म्हणजे जेणेकरून पुढील येणारे एका दुसरा चेंडू जरी निर्धाव आला तरी तेवढा प्रेशर येणार नाही रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघावरती. 19 धावा तर बनल्या आहेत. 32 धावांचा पाठलाग, म्हणजे अजून 13 धावांची गरज आहे. 20 चेंडूंचा खेळ असेल बाकी. स्ट्राईक एंड वरती मोठा फटका आलाय. अमित नाईक ऑन फायर पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. 6 धावांसाठी SSPM षटकार. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती अमित नाईक. दर्जेदार कामगिरी अमितच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी मात्र टप्प्या चेंडू होता. चेंडू सोडून दिला गेलाय. उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी अवैध ठरवलाय. अर्थातच अवांतरची 1 धाव मिळेल आणि अवांतर एका धावेने सांघिक धावफलक देखील 26 धावा धावफलकावरती. श्यामसुंदर चव्हाण ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. गौरव शेट्टी यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता. यावेळी अमित नाईकच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. यावेळी सन्मान द्यायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. अनपेक्षित उसळी चेंडूला प्रधान झाली आहे. हा चेंडू बहुधा अनपेक्षित अशी उसळी, म्हणजे टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी होती या चेंडूवरती. त्यामुळे फलंदाज अमित नाईक देखील फिट झाले आहेत. शेवटचा चेंडू जरी निर्धाव आला तरी सांघिक धावफलकाचा जर विचार केला तर 26 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि 6 धावांची असेल गरज. 18 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजच्या आक्रमणावरती गणेश घोडे सर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. ते स्ट्राईक एंड वरती त्याने सुरुवात केली आहे या डावाची. असा फलंदाज आपण पाहतोय श्यामसुंदर चव्हाण. बॅटमधून सुरेख फटकेबाजी आहेत. निर्धाव 1 चेंडू देखील आतापर्यंत खेळला नाही आहे. दुहेरीवरती एकेरीवरती आणि 1 षटकार देखील आलाय त्याच्या बॅटमधून. सुरेख कामगिरी करतोय श्यामसुंदर. 5 चेंडू तब्बल 12 धावा ठोकल्यात, तर अमित नाईकने 5 चेंडूत एका षटकारासही 7 धावा ठोकल्यात. यावेळी सुरेख फटका आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. परतीची फेक होईल तोपर्यंत एकेरीची पावलं ही जोखीमग्रस्त दुहेरीकडे वळली आणि त्यानंतर दुहेरी धाव देखील सक्सेस झाली आहे मैदानावरती. म्हणजे यशस्वी 2 धावा आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 28 धावा. म्हणजे विजयाच्या समीप यावेळी आपल्याला SSPM रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या पर्वातील पहिल्या विजयाच्या समीप असेल यावेळी SSPM वॉरियर्स आणि MS धोनी स्टाईलने सामन्याची होते सांगता. मोठा फटका आलाय. फलंदाज श्याम सुंदरच्या बॅटमधून सामना फिनिश होतोय. विजयी होतोय संघ SSPM रवळनाथ वॉरियर्स क्रिकेट संघ.
कृष्णादेवजी. गौरव शेट्टी ठरतायत सामनावीर. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. अजून 2 सामने आपल्याला या मैदानावरती खेळायचे आहेत. म्हणजे हा सामना पकडून एकूण 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे थोडं सहकार्य करा.